हे काय आहे हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळीच दीपक भाऊ आपल्या गावात आले होते. मग त्याला भेट देऊन आपल्या फॉलोअर्सना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तयारी करून डायरेक्ट शनिदेवाच्या मंदिरावर आलो. आणि आपल्यासोबत हे आतंकवादी पण होते. तेवढ्यातच गावातले सगळ्यात खतरनाक आतंकवादीचे आगमन झाले. मग तिथून सगळ्यांनी पानीरीवर जाण्याचा निर्णय घेतला. आणि आमच्या गँगचे अध्यक्ष हे विपुल भोज होते. विपुल सगळ्यात पुढे होता आणि आम्ही त्याच्या मागे मागे होतो. खेत, नदी, नाले ओलांडून आम्ही डायरेक्ट पानीरीवर आलो. तिथे आल्यावर बघितलं की लहान लहान मुलं तर खूपच एन्जॉय करत होते राव. आणि ते आपले फॉलोअर्स पण होते. मग सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मग हे लहान मुलांना गोड गोड बोलून त्यांच्याकडून फटाके घेऊन फोडत होते. ओमच्या तर हातातच फटाका फुटला राव. पण मी मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण एक पण फटाका नाही फोडला राव. मग तिथून आपल्या फॉलोअर्सना बाय बोलून चिंचच्या झाडाखाली आलो. तिथं पोरांनी चिंच तोडले. आपल्याला कबड्डीमध्ये पायाला लागेल होतं म्हणून आपण त्याला हात पण नाही लावलं. मग तिथून आम्ही चालत चालत गाडीजवळ आलो. तिथून आपली गाडी घेतली आणि शनिदेवावर आलो. येऊन झाडाच्या सावलीत उभाच राहिलो तर मयूर भाऊ आपल्या मागे फटाके फोडायच्या तयारीत होता. मग मी त्याला म्हणलं की तूच थोडी शाळा शिकेलाय, मी पण दुपारपर्यंत शाळा शिकेलाय म्हणलं. मग तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यावर बघितलं की कुणाला पण फटाके फोडत होता. मग आम्ही तिघं एकत्रित जमा झालो. कारण की विपुल म्हणे की चला तू मला आज नाश्ता खाऊ घालतो म्हणे. मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट प्रणवच्या हॉटेलवर. तिथं आल्यावर पोटभर नाश्ता करून घेतलं आणि डायरेक्ट घरी आलो. आणि तयारी करून कुणाल, लक्ष्मी आणि रोशन भाऊला बाय बोलून आम्ही बुलढाणा निघतच होतो. तेवढ्या हे आपल्या बहिणी भेटल्या राव, जे की गोधन पूजत होते. हे फक्त आमच्या बंजारा समाजामध्येच होत असते राव. मग आपल्याला बुलढाणा जायचं होतं म्हणून त्यांना सगळ्यांना बाय बोलून मी बसलो आपल्या स्प्लेंडरवर आणि 450च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट बुलढाणा बस स्टँडवर. तिथं आल्यावर हे आपले मित्रमंडळी भेटली राव. तिथून त्यांना भेट देऊन आम्ही डायरेक्ट चौकशी कक्षामध्ये आलो. कारण की विपुल रिटर्न पुणे जाणार होता. तिथून गाडी विचारून रिझर्वेशन कक्षामध्ये आलो तर बंद होतं राव. मग तिथून मी मेडिकलवर आलो आणि तिथून अंघोळीच्या गोळ्या घेतल्या. गोळ्या घेऊन झाल्यावर काढली मी बुलेट आणि डायरेक्ट आपल्या मित्राच्या दुकानावर ट्रिमर हाऊसवर आलो. आणि मग तिथून मोयगाव मध्ये आलो. कारण की आपल्या मित्रानं डीजे घेतला तर आज त्याची ओपनिंग होती. त्या निमित्ताने मला आपल्या मित्रांनी बोलवलं होतं. आणि हा डीजे जास्त दूरचा नाहीये बरं का, आपल्या मोयगावचाच आहे. जर तुम्हाला लग्नात व इतर शुभप्रसंगी कार्यक्रमामध्ये डीजे लागत असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतो, त्याच्यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या साऊंडची क्वालिटी तुम्ही बघूनच घ्या. एकदम क्लिअर अँड लाऊड क्वालिटी साऊंड आहे राव. मग उमेश भाऊच्या घरच्यांनी डीजेची पूजा वगैरे केली. तर वाट कशाची बघताय, मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन पटकन कॉन्टॅक्ट करा. चला आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो पण करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.